या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या विषयानं या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केलेली आहे। आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ वैशाली निलेश माने आणि प्रभाग 1 ते 10 मधील सर्व कमळ चिन्हावरील उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। खरं तर आजच रहमतपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते येऊन गेलेत, अजितदादा, आणि सर्व गावाला प्रश्न पडला की सचिन बेलागडे भाजपच्या स्टेजवरती कसे काय, आणि मी तेच सांगण्यासाठी तो उभा राहिलोय। गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे 3 नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या तिघांच्या विचारातून एक महायुती या महाराष्ट्रात साकार झाली, आणि या महायुतीच्या माध्यमातून या रहमतपूरमध्ये अजितदादांचा राष्ट्रवादीचा पहिला झेंडा घेणारा मी सचिन बेलागडे होतो। आमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते, छोटे कार्यकर्ते होते, अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात होते, परंतु माझा स्वभाव नाही, मला काय रहमतपूरचं नेतृत्व करायचं नाही, म्हणून ह्या मंडळींना आम्ही कधी डिस्टर्ब केलं नव्हतं। लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक झाली। विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादांना मानणारा या रहमतपूरमधील सर्व मतदार ठामपणे महायुतीच्या पाठीशी उभा राहिला, आणि आता सुद्धा गेले 2 महिने या रहमतपूरमध्ये महायुतीचं पॅनल तयार करायचं अशा पद्धतीचं नेते मंडळींशी चर्चा करून या विभागाचे लोकप्रिय आमदार मनोजदादा त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा चालू केली। त्या चर्चेमध्ये शिवसेनेला काही सीटा, राष्ट्रवादीला काही सीटा, भाजपच्या काही सीटा आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपचा, हा आमच्या जिल्ह्यातील नेते मंडळींशी चर्चा करून ठरलेला निर्णय होता। यामध्ये माझ्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इच्छुक येणारे जे उमेदवार होते या राष्ट्रवादीमध्ये, त्यांची आमची अंतर्गत बोलणी चालू होती, आणि ते लोकांना घड्याळ चिन्हावरती उभं करायचं, काकांचे उमेदवार धनुष्यबाणावरती उभे करायचे, आणि भाजपचे कमळ ही महायुती अखंड ठेवायची असं ठरलेलं असताना अचानक राष्ट्रवादीमध्ये काही नेते मंडळींचा प्रवेश झाला, आणि आम्ही नेते मंडळींना विचारलं की बाबा आम्ही आता पुढे गेलोय चर्चेतून, आम्ही काय करावं, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जे नेते मंडळी राष्ट्रवादीत येत आहेत त्यांचंही अजून निश्चित नाहीये, तुम्ही तुमच्या चर्चा पुढे चालू ठेवा। त्यांचा प्रवेश झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या रहमतपूरमध्ये गेले 1.5 वर्ष आम्ही अजितदादांचा पक्ष जिवंत ठेवायचं काम केलं। महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो, त्यावेळेस आम्हाला हिणवलं गेलं, आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश करायचा निर्णय घेतला, त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्या असणाऱ्या जुन्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी कुठली चर्चा केली नाही, आम्हाला आमंत्रित केलं नाही, आणि मग असं असताना आम्ही नेते मंडळींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आहे तिथं थांबा, महायुतीमधूनच तुमचे उमेदवार उभे करा। त्यामुळं नंदकुमार माने पाटील असतील, सुखदेव माने आप्पा असतील, मी असेल, विक्रमसिंह माने असतील, नाना राऊतांचा प्रवेश असेल, असे बरेच मान्यवर आमच्याबरोबर त्यावेळेस राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती या महायुतीतून उभे राहणार